मंडळी बघा, आता आपण फिरतोय वारीमध्ये. आता कुठून कुठून लोक आलेत हे बघण्यासाठी स्पेशली. तर आता अजून एक ग्रुप मी पाहिलेला आहे आणि तो आहे बुलढाणा जिल्ह्यातला. तर आता त्यांना विचारते की ते बुलढाणा जिल्ह्यातून इकडं कसे काय आले आणि परत किती जण, इथे 400-500 जण आलेत आत्ता आणि अजून येतातच हे सगळे. तर आता आपण ह्या ग्रुपविषयीची माहिती घेऊयात, कारण आता भरपूर ग्रुप्स आपण पाहायला लागलो की दिंडीमध्ये येताना किती लांबून येत आहेत, परत काय काय प्रॉब्लेम्स होत आहेत. तर आता आपल्याला भेटलेला आहे एक बुलढाण्याचा मोठा ग्रुप आहे. तर त्या ग्रुपची आपण सगळी सविस्तर माहिती घेऊयात. जय हरी. जय हरी. जय हरी. कुठून आलात तुम्ही सगळे सांगा? बुलढाणा. बुलढाणातून. तालुका मेहकरची 230 नंबरची दिंडी. अच्छा. आणि आता किती जण आलात सगळे? सध्या आता आम्ही 500 जण आलेले आहेत तिथून. कधी निघालात? काल निघालो, आज सकाळी 10 वाजता इथं आलो. आता उद्या पण इथे थांबणार आहेत ना तुम्ही सगळे? अच्छा. तर आता मला सांगा की येताना तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला, काही त्रास, किंवा आता किती दिवस तुम्ही फिरणार आहेत सगळेजण? पायी पायी फिरणार आहेत का सगळे? पायी पायी सगळं. आम्ही आता 5 तारखेला बुलढाणा आपल्या पंढरपूरला जाऊ. हा. आणि 6 तारखेची एकादशी आहे. हा. एकादशी सोडल्या की आम्ही 7 तारखेला आम्ही पंढरपूरहून निघू. अच्छा. तर तुमचे सगळे ग्रुप मला वाटतं आतमध्ये सगळे झोपलेले आहेत. आता इथं चाललंय स्वयंपाक. तुमचं नाव काय? केजराव गंगाराम मस्के. अध्यक्ष वगैरे कोण आहे का ग्रुप मध्ये? काय? संतोष महाराज कडचे. अच्छा. ते कुठे? आपण त्यांची पण भेट घेऊयात. झोपलेले आहेत का? हा. आराम करायला लागलेत ते. अच्छा. बर बर. बोलतो ना. इकडे चालू आहे यांचा स्वयंपाक. त्यांची मिसेस येते. हो. कंटिन्यू इकडे, म्हणजे यांचा संध्याकाळचा स्वयंपाक का दुपारचा? दुपारचा झाला आमचा. इकडे चालू आहे. चहा पाणी चालू आहे का? हा, नक्कीच चहा तर घेणारच. चहा घेऊयात. या इकडे. अच्छा. महाराजांच्या मिसेस आहेत. तर नमस्कार ताई. नमस्कार. तुम्ही महिला मंडळ सांभाळता का इथलचं आलेलं सगळे? नाही बोलतात. ऐकून घ्या ना. हो म्हणा फक्त. अरे हो म्हणा ना. हॅलो. इथे उभे राहा. हो म्हणा. मी धरतो. बोला. काही लाजू नका, फक्त मी विचारते ते सांगा. काही लाजायचं काय कारण? आपल्याला आपण गप्पा मारतो. तुम्ही फक्त उत्तर विचारा. गप्पा मारतात ना. कधीपासून तयारी केली तुम्ही दिंडीत यायची? किती दिवसापासून? आमची 1 महिन्यापासून तयारी असते. 1 महिन्यापासून. आता सगळ्या महिलांना तुम्ही गोळा कसं करतात मग? ते पॉम्पलेट छापून गावगाव फिरतात ना. बोलायला लागले. 22 वर्षापासून दिंडी आमची. अरे बापरे. हा ग्रुप 22 वर्षापासून. 22 वर्षापासून तुम्ही सगळे दिंडीमध्ये? 22 वर्षापासून. अरे बाप. हे अगोदर महिन्याला अगोदर असे पॉम्पलेट वाटल्या जातात. हा. हे असे पॉम्पलेट वाटल्या जातात अगोदर. तयारी चालू असते तुमची? तयारी 1 महिन्यापासून अगोदर. ओके. 1 महिन्यापासून अगोदर असे पॉम्पलेट वाटले जातात. त्याच्यानंतर 400-500 लोक 600 लोक होतात आमच्या याच्यात. अच्छा. सगळेजण मनाने येतात? हा, सगळेजण. हो. कारण दिंडी सारखं महत्व कुठे नाही. जगात भारी आपली दिंडी आहे ना. जगात भारी. कोणाला कोणाला मी आमंत्रण द्यायचं काम नाही. हो. सगळेजण मनान आमंत्रण द्यायचं काम नाही. आता पंढरपूरहून दर्शन घेऊन आले. महिन्यापासून तयारीतच राहतात. तुम्हाला माहितीच आहे जायचंय आपल्याला, आहे का? 1 महिना सुद्धा कमी पडतो. अरे बापरे. आता पंढरपूर पासून दर्शन घेऊन आले काही लोक आम्ही. अच्छा. पंढरपूरहून आलेत परत? हा, पंढरपूरहून दर्शन घेऊन आलो. आता इथून पंढरपूरला जायचं. परत पंढरपूर. अरे बापरे. नंतर एकादशीचं दर्शन होत नाही ना. नाही. गर्दी असते ना. दर्शन होत नाही. या वारकऱ्याचं दिंडीवाल्याचं आहे ना, दिंडीवाल्याचं दर्शन होत नाही. अच्छा. हो. म्हणजे दिंडीत तुम्ही दर्शन नाही करता गेले? मग आम्हाला मग नंतर दर्शन नाही होत नाही मॅडम. ते गर्दा 24 तास लागतात. कम से कम 9-10 लाख लोक राहतात ना तिथं. मग चंद्रभागेत आंघोळ करायची. चंद्रभागेत आंघोळ केली की बस दर्शनच पावलं. नियोजन कसं असतं, आता इथनं गेल्यानंतर 48 तास लागतात. त्यामुळं काय होतं, ही मंडळी पहिली थकलेली आहे. त्याच्यामुळं येत्या वेळेसच दर्शन करून इकडे यायचं आणि माऊली सोबत परत जायचं. गेल्यानंतर प्रदक्षिणा घातली की समजा दर्शन झालं. चंद्रभागेत आंघोळ करून प्रदक्षिणा घातली की बस दर्शनच पावलं. दर्शन झालं. हो. दर्शनच पावलं. कळशाचं दर्शन करून येतात तुम्ही? कळशाचं दर्शन करतात म्हणजे आता हे सगळे जण आहे ना, हे सगळे इथून जाणार. हे सगळे दर्शन करून आले आळंदीचं. आता इथे थांबणार, इथून परत पायी जाणार आळंदी पंढरपूरला.
कळसाचं दर्शन करणार, चंद्रभागेत आंघोळ करून कळसाचं दर्शन करणार आणि मग येणार की नक्कीच 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 हो, इकडे चहा पाणी चालू आहे, आपण त्यांना पण भेटणार आहोत. तर कळसाचं दर्शन झालं म्हणजे पांडुरंगाचं दर्शन झालं. कारण बघा आता इथून 22 दिवस लागतात, 22 दिवस 22 दिवस चालत जाणार आहेत सगळेजण. आणि जगात जगात असं कुठेच नाही एवढी मोठी गर्दी कोणत्याच देवाला नाहीये. आणि आपल्या पांडुरंगाला इतकी मोठी गर्दी होते, अलोट गर्दी होते तिथे, म्हणजे असं हेच नाहीये की किती लाखान लोक लाखो काय करोड 10 लाख लोक राहतात माऊली, 10 लाख लोक. 20 लाख लोक जायचे काय गेल्या पलीकडे पाहायला भेटणार नाही. नाही. आणि नुसतं कळसाचं दर्शन झालं तरी समाधान मानणारे लोक आहेत. तिथे असं हेच नाही की असा सोहळा माऊली स्वर्गीय बी नाही. स्वर्गीय पण नाही, सोहळा असा सोहळा स्वर्गीय नाही. स्वर्गीय पण नाहीये. खरंच हा आपण म्हणतो असा सोहळा स्वर्गीय असा सोहळा पाहायला माणसा जीवनात असा सोहळा स्वर्गीयात बी नाही. आणि आपलं सगळ्यात एक महत्वाचं आहे बरं का की पांडुरंगाला आपण जातो हो दर्शन करायला. आता तिथे तुम्ही जातो तिथे दक्षिणा वगैरे काहीच नाही. कळसाचं दर्शन तर कळसाचं दर्शन घेतलं मॅडम का आपलं की बस फक्त आंघोळ करायची चंद्रभागेत कळसाचं दर्शन घेतलं की बस. अगोदर दर्शन घेऊन येतात सर्व मंडळी, दर्शन घेऊन येते अगोदर. आणि प्रदक्षिणा घालावं लागते. आणि माऊलीचं दर्शन रोज होते रस्त्यानं. तिथं किती गर्दी होत असेल हो. तुम्ही बाबा. उभं राहिलं तरी जागा पण नाही भेटत. 25 लाख लोक 25-30 लाख लोक अच्छा पळतच असतो म्हणजे तिथं असं उभं राहायला जागा नाही. जागाच नाही, जागाच नाही तिथं. आता तुम्ही आजोबा किती वय आहे तुमचं? 74-75 वय आहे त्यांचं. हा? तरी तुम्ही एवढ्या म्हणजे पायी चालता तुम्ही, खरंच तुमची कमाल आहे ना. आज आम्ही पण विचार करतो आणि आज हे आजोबा एवढं वय आहे त्यांचं, तुम्हाला काही जाणवत नाही का? काहीच नाही. माऊलींची शक्ती तर रिअल मध्ये की बघा इथे वय किती वय आहे आजोबांचं, तरी हे एवढे असं स्मार्टली चालायला लागलेत की किती तरतरीत वाटायला लागलेत की म्हणजे सहज मी जाणार आहे असं त्यांचा आत्मविश्वास पण आहे. आणि खरंच ही देवाची भक्ती आहे आपल्या पाठीमागे. आणि आता मी भेटणार आहे इथे बरेच मला भेटणार आहे. स्वयंपाक चालू आहे. या मंडळीला भेटायला स्पेशली जे चहा बनवतात त्यांनी मला आग्रह केला आहे, त्याच्यामुळे आपण आता त्यांना पण भेटणार आहोत की चहा पाणी काय चालू. चहा कुठे गेला? चहा बघा आता इकडे चालू आहे. चावल चालू आहे, चावल भाजी बनवली बघूया. एका हा चालू आहे यांचा संध्याकाळचा स्वयंपाक. हो ना. हा हा पकडा माईक. तुमचं नाव सांगा. माझं नाव कुंडलिक नामदेव ढेंगळे. अच्छा हो. तुम्ही काय असं आचार्य आचार्य हो. कंटाळा नाहीत का नाही एवढं मोठं कंटाळा सण? माऊली पाठवून आपली सेवा करायसाठी. अरे वा खूप छान. आता मला तर वाटलं होतं चहाच चालू आहे तुमचं इथे. चहा पाणी चालू आहे. चहा झाला आणि चावल बनवली. चावल बनवले, एवढे मोठे चावल बनवलेत आणि खूप छान चालू आहे बरं का तुमचं. टीम वर्क चांगलं चालू आहे. इकडे चालू आहे पोळ्या, तिकडे चहा चालू आहे बघा. त्यांच्या पोळ्या बी चालू आहेत ना. मला फक्त अर्धा कप चहा बोलतच नाही मी. हो ना, अर्धा कप घेणारच आहे मी चहा. या माऊली चहा द्यावाय का? आजीबाई करतात पोळ्या. काय मग आजीबाई कुठं चहा? देशमुख, अंतरी देशमुख. अच्छा, किती पोळ्या करणार आहेत तुम्ही? जेवढ्या होतील तेवढ्या. चहा कप खूप छान चालू आहे. कुणाला चहा पाहिजे चला युट्यूब चॅनल वाले सगळे चला चहा घ्यायला. माझ्यासाठी आलेला आहे चहा. मी तर घेणारच आहे चहा. कारण आता आम्ही सगळ्यापासून थकलेलो आहोत. आचारी आहेत, त्यांनी मला स्पेशल चहा ऑफर केलेला आहे, त्याच्यामुळे मी घेणार आहे चहा. घ्या मॅडम चहा. हे बा इकडे चहा घेणार आहे. आला मला चहा घेणार आहे मस्तपैकी. कारण आपल्याला अजून भरपूर शूट करायचं आहे, त्याच्यामुळे एनर्जी पाहिजे. आणि चहा म्हणलं की एनर्जी. जे लोक चहा घेतात ना कंटाळून आलेले लोक आहेत घ्या तिकडे एखादा फोटो घेऊन ना आपण त्यांना पण मग भेटूयात. आणि चहा एनर्जी येते कारण मला चहाची सवय आहे. आणि त्याच्यामुळेच म्हणलं आता चहा घ्यावा. म्हणजे आपण अजून या लोकांना भरपूर लोकांना आपल्याला भेटायचं आहे. आणि हे आपले आचार्य आहेत. तर काय मग आचार्य साहेब अजून काय म्हणता? काय आपली सेवा करण्यात आता
कुणी बनवला चहा? मीच बनवला चहा. छान झालाय. असं का? छान, चहा मस्त झाला. आता आपण सगळ्यांना भेटूया. हो, सर्वांना भेटून घ्या. संगीता कोठारी. हा, सगळ्यांनी YouTubeवर सर्च करा हे संगीता गाडी कोठारी. 20 वर्षापासून राहत आहे. लहान मुलं 18 वर्षापासून गाडी चालवते. हे भैया हो 18 वर्ष दिंडीमध्ये आहे. गाडी ड्रायव्हर. बापरे, सेवा करून सेवा आहे माऊलीची. 12-13 वर्षापासून दिल्लीसाठी गाडी चालवतात. तर कसं वाटतं तुम्हाला? गाडीचा आनंद आहे सर. पण गाडी चालवणारच फक्त एका जागा राहतो, बाकी सगळे झोपतात. अरे वा, छान छान छान. आणि खूप छान वाटलं सगळ्याला भेटून. आता आपण अजून खूप जणांना भेटणार आहे, कारण दिल्लीमध्ये आलेल्या सगळ्यांना आपण भेटायचं आहे आणि आपल्या यूट्यूबवर आणायचं आहे. तर सांगा, तुमचे नाव सांगा आधी. आता माझं नाव तेजराव गंगाराम मचके. वय कुठून आलात? वय 70 वर्ष. बापरे, 13 वर्षाची वारी चालू आहे. 13 वर्षापासून कंटिन्यू चालू आहे. कंटिन्यू. फक्त 1 वर्ष मधात खंड झाला गेल्या वर्षी. अच्छा, हां, बर 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 बर. 1 वर्ष खंड झाला. मी वारीत आल्यावर कसं वाटतं तुम्हाला? अरे वारीत आल्यावर तर मला असं वाटतंय की मी चालतो का नाही चालतो, पण असं मला माऊलीनं असं चालवलं की काही हातात नाही काळी दिली, काहीच नाही. मी असा जातो, तो घाट समाप्त करून लगेच निघून जातो. अच्छा, म्हणजे चालणं वगैरे व्यवस्थित होतं? व्यवस्थित होतो. हो, माऊलीच्या नावानं, फक्त माऊलीच्या नावावर. हो. तुमचं नाव सांगा काका. माझं शेषराव रंगराव मुटकुळे, शारा, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा. वय 70-75 अंदाजे. 75. हे पण आले वारीला. आपण बोललो तुझ्यासोबत. तुमचं नाव? बबन तुकाराम देशमुख. तुमचं काय वय? 55. 55. बरं काका, तुमचं नाव काय? बाबा 2%. 2%. आता हे सगळे चालत वारीला. कधी निघालात तुम्ही? आम्ही बोला गुरु. काल निघालो. तुमचं नाव सांगा. वामनराव डवळे. कधी निघालात तुम्ही सगळे मी 15ला निघलो. 15 तारखेला. हा शिर्डीहून निघलो. ओके, आता इथून सगळे पायी जाणार. हो पाहिजे जाणार सगळे. काही जाणार सगळे. हो. अरे वा, हो. चांगलं आहे. काय वाटतं वारीला आल्यावर? अरे बापा, एकदम चांगलं फ्रेश वाटतंय. फ्रेश वाटतं. एकदम शक्ती येते. फ्रेश वाटतंय. फ्रेश वाटतं की कोणी आम्हाला कोणी धान देतं, बिस्किटे देतं आहे, हा. काही सगळी सेवा होती तुमची. हो हो है ना? हो भरपूर सेवा. व्यवस्था खूप असते. हो. काळजी खूप घेतात सगळेजण. आणि वारीला जेवायची एखादा 25 लाख लोक आहे ना, एखादा उपाशी राहून दाखवा त्यानं मला. हो. एखाद्यानं दाखवा उपाशी म्हणून पाण्यासगत नाही. माऊली कुणीच एवढ्या म्हणजे लाखोमध्ये कुणीच एक पण उपाशी राहत नाही. एखादी उपाशी राहत बिसलरी, नाही. पाण्याची बिसलरी, अंगाचे साबण पण भेटतात हो, माऊली रस्त्यात. सगळे भेटतात. 22 दिवस. बापरे. हो. म्हणजे आनंद ते पंढरपूर. हो. 22 दिवस जातात. 22 दिवस. एखाद्यानं सांगा की मी उपाशी आहे म्हणून. हा. काहीच नाही, उलट जास्त इथं. हो. जास्त सेवा होते. हो. भरपूर सेवा. माऊलीची शक्ती. येत आहे आपलं विठ्ठल. माऊलीची शक्ती. माऊलीची शक्ती. पैसे नसताना मी निघलो घरून. अब्बो. हो. बापरे. पैशाची गरज नाही आपल्याला काही. नाही काहीच नाही. पैशाची आम्हाला जरूरतच नाही. आम्हाला आपोआप पैसे पैसे येतात. आपोआप सगळं होत आहे. पुण्यात येणं ताई, पुण्यात येणं पाय धुवून तुमच्यासारखे हा. 100 रुपये 200 रुपये देतात. हो, मग जेवू घालतात. जेवू घालतात. नारळ टोपी देतात. हो, नारळ टोपी देतात. एवढं महत्व. चांगलं आहे पुण्यात. माझ्या जेवण पाहा तुम्ही. हो ना. हो. काहीच रुपये नसताना तुम्ही वारीला डायरेक्ट निघाले. हो. असं जर आपल्याला एक दिवस कुठे जायचं म्हणलं तर पैसे असल्याशिवाय आपण जाऊ शकत नाही जाऊ शकत. पण आपण वारीला बिंदास निघू शकतो. कारण हो. आपल्याला पण त्या पुण्यामध्ये ना, पुण्याचे सोनं. हो. हो, त्या पुण्यामध्ये असं आहे की कोणी या आमच्या घरी जेव्हा आणि पाय धुतात आणि 100-200 रुपये देतात. पुण्याचे सोनं, पुण्याचे लोक भारी आहेत. हो. पुण्याचे लोक खूप चांगले आहेत. त्याच्यामुळे वारी आपल्या पुण्याहून चालू होते. हो हो. आणि कोणतेही कामं पुन्हा वैयक्तिक संसाराचे घरगुती कामं चांगले होतात आपोआप. संकट जरी आले तरी दूर होतात. माऊली माझ्या घरी जमीन नसून पण ईश्वर शक्ती देतो. मजुरी करून खातोय पण चांगलं आहे. बापरे. बरेच दिवस झाले आम्हाला. हा. मला 28 वर्ष झाले. आम्हाला टीव्हीवर पाठवाय. हो.